नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या टॉप 10 घडामोडी। श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर FTIIच्या विद्यार्थी संघटनेतर्फे रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा आशयाचे बॅनर इन्स्टिट्यूटच्या आवारात झळकवण्यात आले। या वादग्रस्त बॅनरमुळे मंगळवारी दुपारी 1:30च्या सुमारास हिंदुत्ववादी संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी FTIIच्या आवारात प्रवेश करून बॅनर जाळलेत। यावेळी हाणामारी झाल्याचं काही विद्यार्थी जखमी झाले, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी रात्री 15 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। महायुती सरकारने मांडलेला 3 कलमी प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी फेटाळला आणि ते काल रात्री पुण्यात पोहोचले। मनोज जरांगेंचं पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं। लाखो मराठे बांधव जरांगे आणि मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले असून आज पुण्यातून मुंबईकडे हा महामोर्चा निघालाय। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल पहाटे 4 वाजता सरकारकडून काही अधिकारी जरांगेंना भेटले आणि त्यांनी मुंबईचा दौरा टाळला असा आग्रह धरला होता, पण जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि पुण्याकडे निघाले। जेजुरीत महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त दरवर्षी गाढवांचा बाजार भरतो। जेजुरी येथील बंगाळी पटांगणात गाढवांच्या खरेदी विक्रीला सुरुवात झाली असून सौराष्ट्रातून 200 काठेवाडी गाढवे तर राज्याच्या विविध भागातून सुमारे 1000 गाढवे विक्रीसाठी आले। राज्याच्या विविध भागातून गाढवे खरेदी करण्यासाठी व्यापारी दाखल झाले। दिवसेंदिवस जेजुरीतील गाढवांच्या बाजाराला उतरती कळा लागली आहे, मात्र गाढवाची किंमत टिकून आहे। यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या 2 महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती। या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांनी दिली आहे। अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल अमरावती शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढवल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढलाय। अमरावती शहरातील वेगवेगळ्या भागात टॅक्स वाढीबाबत स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले। हा वाढीव टॅक्स आम्हाला मान्य नसून तातडीने तो रद्द करावा, अन्यथा आणखी मोठे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। जालना शहरातील एका महिलेने वाण म्हणून चक्क सीड्स बॉलचं वाटप केलंय। जालन्यातील कृष्णबन सोसायटीत राहणाऱ्या सौ सपना विनोद सुरडकर यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आलेल्या 30 महिलांना प्रत्येकी 10 याप्रमाणे 300 सीड्स बॉल संक्रांतीचं वाण म्हणून दिले। त्यांनी 4000 सीड्स बॉल्स वाटपाचा संकल्प केला असून सर्वांनीच असा पर्यावरणपूरक संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी इतर महिलांना केलंय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून जातीये, मात्र गेल्या 2 दिवसांपासून इथे संघर्षाचं वातावरण आहे। मंगळवारी भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीमधून जायचं होतं, परंतु गुवाहाटीला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्सही लावलेत। पोलिसांनी यात्रा अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग हटवण्याचा प्रयत्न केला आणि राहुल गांधी जिंदाबादच्या घोषणा दिल्या। लोकसभा निवडणूक 16 एप्रिलला ठरल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मात्र या पत्रावरील तारीख ही संदर्भ म्हणून घेतली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले। त्यामुळे 16 एप्रिलला निवडणूक होणार नाही हे स्पष्ट झाले। निवडणूक आयोगाच्या सीईओच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल एका पत्रावर 16 एप्रिल 2024 ही लोकसभा निवडणुकीची तारीख गृहीत धरली होती। ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्याने निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले। भारतीय फुटबॉल संघाचे AFC आशियाई फुटबॉल करंडकातील आव्हान मंगळवारी संपुष्टात आले। सीरिया संघाने ब गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत भारतीय संघाचा 1-0 असा पराभव केला। त्यामुळे भारताच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशांना सुरुंग लागलाय। सर्वाधिक 24 वेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविच याने मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस ग्रँड स्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे। अव्वल मानांकित जोकोविच याने पुरुषांच्या एकेरी लढतीमध्ये अमेरिकेच्या टेलर फ्रिट्स याच्यावर 4 सेटमध्ये विजय मिळवता या स्पर्धेत 11व्यांदा अंतिम 4 मध्ये प्रवेश केला। ग्रँड स्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची जोकोविचची ही तब्बल 48वी वेळ आहे। टॉप 10 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।